नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगलीत मध्यरात्रीचा थरार. अष्टविनायक नगर मधील त्या 8व्या गल्लीत नेमकं काय घडलं? सांगलीत पुन्हा एकदा गुन्हेगारीचा थरार उघडकीस आला आहे. उसने घेतलेल्या पैशाच्या वादातून 19 वर्षीय तरुणावर भर रस्त्यात चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. अष्टविनायक मधील 8व्या गल्लीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गंभीर जखमी झालेला सूरज राजू कांबळे, राहणार गणेश कॉलनी, वारणाली रोड, याच्यावर शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी निहाल रंगारी आणि बिलाल रंगारी या दोघा भावांना संजयनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं. दोघीही गंगानगर परिसरातील रहिवासी असून त्यांचे चिकन दुकान असल्याची माहिती समोर आली. सूरज कांबळे हा पेव्हिंग ब्लॉकचं काम करतो. त्याने संशयितांकडून काही पैसे उसने घेतले होते. काल रात्री सूरज हा त्याचा मित्र आर्यन मड्डी याच्यासोबत दुचाकीवरून जात असताना अष्टविनायक नगरमधील गल्ली क्रमांक 8 मध्ये रंगारी बंधूंनी त्याला अडवले. पैशाच्या मागणीवरून दोन्ही बाजूमध्ये जोरदार वाद झाला. शिवीगाळ आणि धक्काबुक्की सुरू असतानाच वातावरण तापले. यावेळी निहाल रंगारी यांनी सूरजचे हात पकडून त्याला संपून टाक अशी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर बिलाल रंगारीने कमरेचा लावलेला चाकू काढून सूरजच्या पोटात वार केला. रक्ताच्या तारवळ्यात सूरज कोसळताच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर त्याच्या दुचाकीचीही तोडफोड करण्यात आली. घटनेनंतर सूरजचा मित्र आर्यन मड्डी पळून गेला. परिसरातील नागरिकांनी जखमी सूरजला शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत आणि निरीक्षक सतीश कदम यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे हाती घेतली.